नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 7वीच्या पुस्तकातील गणित या विषयाचा 4था धडा, कोण व कोणांच्या जोड्या. तर आपण पाहूया. इथे कोण दिलेला आहे आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. कोण दिलेला आहे? कोण ABC. इथे कोण दिला आहे? कोण ABC. शेजारील कोणाचे नाव लिहा. शेजारील कोणाचे नाव काय येणार? कोण ABC. कोण ABC. कोणाचे नाव काय येणार? कोण ABC. कोणाच्या शिरोबिंदूंची नावे लिहा. शिरोबिंदू म्हणजे काय? जे बिंदूंनी कोण जोडलेला आहे त्याला शिरोबिंदू म्हणतात. शिरोबिंदू A, B आणि C हे शिरोबिंदू आहेत. कोणाच्या शिरोबिंदूंची नावे लिहा. A, B, C. शिरोबिंदूंची नावे A, B, C. कोणाच्या भुजांची नावे लिहा. भुजा म्हणजे बाजू. बाजू म्हणजे कोणत्याही दोन बाजूंनी कोण तयार होतो, त्यामुळे दोन बाजू लिहायच्या. बाजू AB आणि बाजू BC. बाजू AB, बाजू BC. ते कसं लिहायचं? बाजू AB, बाजू BC. भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा. भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे. भुजांवर म्हणजे बाजूंवर. बाजूंवर दाखवलेले बिंदू कोणते? A, B आणि C. A, B, C. बाजूंवर दाखवलेले बिंदू A, B, C. आता कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग पाहूया. यासाठी इथे या ठिकाणी एक कोन दिलेला आहे आणि त्याचा अंतर्भाग आणि बाह्य भाग दाखवलेला आहे. कोन दिलेला आहे? कोन PQR. कोन PQR दिलेला आहे आणि यामध्ये बिंदू दिलेले आहेत. M, N, O, T, G, B, S, E. कोन PQR दिला आहे. कोन PQR आणि त्याचा अंतर्भाग आणि बाह्य भाग अभ्यासायला सांगितलेला आहे. तर शेजारील आकृतीमध्ये कोणाच्या भुजांवरील बिंदू व्यतिरिक्त बिंदू NMT कोणाच्या यासारख्या बिंदूंचा समावेश म्हणजे कोणाचा कोन PQRचा अंतर्भाग होय. तर कोन PQRचा अंतर्भाग कुठला? तर हे बिंदू दिलेले आहेत NMTO. हे जे बिंदू दिलेले आहेत NMTO, तो म्हणजे कोणाचा अंतर्भाग झाला. आणि कोणाचा बाह्य भाग कोणता? तर हे बिंदू दिलेले आहेत. बिंदू G, D, S आणि E. हा झाला कोणाचा बाह्य भाग. म्हणजे हा कोण आहे PQR. त्याच्या आतील भाग जो आहे तो अंतर्भाग आणि बाहेरील भाग आहे तो बाह्य भाग. म्हणजे त्याचे परत बिंदूंचे दोन विभागात विभाजन केलेले आहे. अंतर्भागातील बिंदू आणि बाह्य भागातील बिंदू. अंतर्भागातील बिंदू कोणते? NMOT आणि बाह्य भागातील बिंदू GDSE. हा झाला कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. आता आपण पाहणार आहोत संलग्न कोन.
संलग्न कोन. तर संलग्न कोन कशाला म्हणायचं? संलग्न कोनांची एक भुजा सामायिक असते, म्हणजे दोन कोनामध्ये एक भुजा सामायिक असते, त्या कोनाला संलग्न कोन म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये दोन कोन कोणते आहेत? बी एम क्यू, क्यू एम डी हे दोन कोन आहेत. कोन बी एम क्यू आणि कोन क्यू एम डी हे दोन कोन आहेत. तर हे एकमेकांचे संलग्न कोन आहेत, कारण भुजा एम क्यू ही सामायिक भुजा आहे, त्यामुळे हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. तुमच्या लक्षात आलं का संलग्न कोन म्हणजे काय ते? तर कोन बी एम डी हा दोन विभागामध्ये एम क्यूने विभागला गेलेला आहे, त्यामुळे कोन बी एम क्यू आणि कोन क्यू एम डी ह्या दोघांना एकमेकांचे संलग्न कोन असे म्हणतात. तर पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना पाहता येईल. धन्यवाद.